पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती। या हत्ये प्रकरणात वनराज आंदेकर यांच्या बहिणी होत्या। आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 3 अल्पवयीनांसह 21 जणांना अटक केली आहे। आता या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश आलंय। साहिल उर्फ टक्या दळवी याच्यासह आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना हे आरोपी मिळून आलेले आहेत। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गणपती उत्सवाच्या काळात पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं। सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी हे फरार होते। त्यांना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली आहे। बुधवारी रात्री उशिरा युनिट 1 गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी कक्षानं त्यांना पकडलेलं आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिबाते, वनराज आंदेकर यांच्या बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश कोमकर आणि तिचा मेहुणा गणेश यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। याशिवाय गुन्ह्यात वापरलेले कोयते, तीक्ष्ण हत्यार आणि पिस्तूल पुरवणारा आरोपी संगम वाघमारे यालाही पोलिसांनी पकडलंय। सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी या फरार आरोपींना युनिट 1 गुन्हे शाखेनं अटक केली आहे। पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट 2 चे पोलीस अधीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहाय्यक पोलीस फौजदार मकरे, पोलीस अधिकारी दत्ता सोनोने, निलेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय। वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणीच्या घरगुती वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। वनराज आंदेकर यांचा खुनाचा कट सोमनाथ गायकवाड याच्यासह प्रकाश व गणेश कोमकर यांनी रचला होता। फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अनेक पथकं तैनात केली होती। या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कोठडीत आहेत।